भाजी जेवायचं नव्हतं, पण भाजीचा असा वास यायलाय घमाघमा वाटल्यासारखा जेवायला असते सांगते काय होत नाही. भाजीचा वास कसा यायला ग? खूप भारी येते. काळ्या मसाल्याची भाजी, काळ्या मसाल्याची बटाट्याची उकडून करायची अशी खूप चांगली लागते. आमच्या दीपकला अशी भाजी लई आवडते. आता येईन तर तो म्हणे खुश होईन, म्हणे वा लई दिवसाने भाजी केली म्हणे ना अशी काळ्या मसाल्याची लई दिवसाने केली. काय पण शुभ सकाळ सगळ्यांना मैत्रिणींनो. तर चला वरती चक्कर मारायला जाऊ. बघा वैशू आल्यामुळं आता मी कालपासून चालले वरती चक्कर मारायला. तर बापरे बघा तुम्हाला मी ना इथं ना जॉब किती पक्षी बसते उडून जाता का काय काय माहिती इकडं. मला दाखवते मी ना झूम करून दाखवते वाटलं असते. बघा वा बघा बघा आत्ता माझी नजर गेली किती छान बसते ते. बघा अजून पण आहे दाखवते ना तुम्ही बघा झूम करून दाखवते. पण ते ना ते उघडायला लागले तर पक्ष्यांना सुद्धा कळतं बरं काय. बघा खूप म्हणजे बघा किती छान दिसायला लागते. चला ठीक आहे आपण वरती जाऊ आपण चक्कर मारायला. चला मैत्रिणी आले मी वरती चक्कर मारायला. तर चक्कर मारली पाहिजे 30-40च्या नंतर तर सगळ्यांनी चक्कर मारली पाहिजे आवर्जून. पहिलं कसं होतं माहिती नव्हतं, माहिती नाही राहायचं त्याच्यामुळे मग एवढं मी फॉलो करत नव्हते. पण आता यूट्यूबचा जमाना निघाला, यूट्यूबपासून सगळं माहिती झालं काय फॉलो करायचं काय नाही. तर मैत्रिणींना मी सगळं फॉलो करते त्याच्यामुळं मी एवढी फिट राहते. आणि त्या दिवशी आमच्या मंदिरात कार्यक्रम होता ते ओरोफ्लेमचा. तर ते सुंदर कसं दिसायचं, आपण प्रत्येकाला वाटतं सुंदर दिसावं, तर मग आपल्याला मेहनत पण करावं लागते सुंदर दिसायसाठी. त्यांनी ते सांगितलं काय लावायचं चेहऱ्याला वगैरे. कोणतं ओरोफ्लेम प्रोडक्ट आहे ना ते थोडं आहे महाग, ते लावायचं. सनस्क्रीन क्रीम कोणती राहते, क्लिन्जिंग राहतं, ते तर मला काहीच माहीत नव्हतं. मी पहिल्यांदा ऐकलं आणि मी त्या दिवशी पहिल्यांदा माझ्या चेहऱ्यावरती मी ट्राय करून दाखवला सगळ्यांना. तर आपल्यामध्ये आळस नसला पाहिजे, आपल्यामध्ये ना उत्सुकता पाहिजे काहीतरी करून दाखवायची. आणि मला ना अजूनसुद्धा तुम्हाला मी सांगते ह्या वयामध्ये सुद्धा माझ्यामध्ये एवढी उत्सुकता आहे काहीतरी करून दाखवायची. आणि तुम्हाला मी सांगते की आपण पुढं कसं जायचं ते शोधायचं. इकडे बघा तुम्हाला मी दाखवते इथं पण चिमणी आहे. कावळे आता एवढे काय पहिल्यासारखे नाही राहिले, त्यांनी जे लवकर टाकतात आमचे ते शेजारचे भाऊ आहे. चिमण्यांना दाणे बघा तेव्हा बघा बघा पक्ष्यांना सुद्धा कळतं एवढ्या लांबून मी इतकी लांब आहे पण त्यांना सुद्धा कळतं. जीवाची सगळ्यांना भीती राहते बघा. मी ना उशिरा येते टाका, आता अन्न नाही आणायला पाहिजे होतं. तर चला ठीक आहे बघा मी पण टाकत राहते रोज चिमण्यांना बाजरी ज्वारी तांदूळ आणि कावळ्यांना चपाती टाकत राहते. एखाद दिवस नाही झालं तर ठीक आहे पण मग कोशिश तर करते मी. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो, काय आहे मला काय सांगायचं तर बघा मी विसरून पण गेले. हां आणि काही पण शिकायची मला ह्या वयातसुद्धा मी काही पण शिकू शकते. आता यूट्यूबचं सांगते तुम्हाला, यूट्यूबचं सांगते त्या यूट्यूबचं सांगते तुम्हाला. मला व्हिडिओसुद्धा काढता येत नव्हते पण मी आज व्हिडिओ काढून स्वतः शूट करून सगळं व्हिडिओ एडिट स्वतः करून एवढं काम करते मी ह्या वयात. तर अजून मी काही पण करू शकते आणि सगळ्यांना माझ्यामध्ये दिसतं की अजून ह्या काही पण करू शकता. आणि आम्ही त्या दिवशी गेलो होतो जावाई मुलगी हिनबाई, तर जावाई मला 2-4 बाऱ्या म्हणले. आता आम्ही मोठी गाडी घेतली ना, जावाई 2-4 बाऱ्या म्हणले आई तुम्ही आता मोठी गाडी शिका. त्यांना सुद्धा कळालं की माझ्यामध्ये आहे काहीतरी, मी ह्या वयातसुद्धा काही पण करू शकते शिकू शकते. जावाई 2-3 बाऱ्या म्हणले आई तुम्ही आता मोठी गाडी शिका, आई तुम्ही आता मोठी गाडी शिका. तर आपल्यामध्ये दिसलं पण पाहिजे. त्या दिवशी त्या मॅडमने मला इतकं नवाजलं मी तुम्हाला काय सांगू. त्यामुळे त्या ज्या ताईने कार्यक्रम ठेवला होता ना त्या ताईला म्हणे ती बाई कोण होती, त्या बाईमध्ये मला सगळ्या बायापेक्षा
त्यांच्यामध्ये काहीतरी करून दाखवायचं मला दिसलं आणि त्या आपल्यासंग जॉईंट होतील, त्या आपल्याला सहकार्य करतील, तर मला लगेच फोन आला. ज्या काय ताईनं आमच्या इथल्या कार्यक्रम ठेवला होता ना, त्या ताईचा मला दुसऱ्या दिवशी लगेच फोन आला. मला घरी बोलवून घेतलं, मला समजून सांगितलं, तुम्ही करा, तो बिझनेस खूप छान आहे. पण एवढंच आहे मैत्रिणी, मी सांगते, मी 2-4 कामं सांभाळते. मी बचत गट सांभाळते माझा, मी यूट्यूब चॅनल सांभाळते, दुकान सांभाळते, घर सांभाळते, घरगृहस्थी कशी राहते, स्वयंपाक पाणी कसा करायचा, काय खाल्लं पाहिजे, काय पिलं पाहिजे, हे सुद्धा सांभाळते. एवढं सांभाळते अजूनसुद्धा. तर मग त्यांना मी तेवढं थोडंसं म्हटलं, मी नाही करू शकत आहे, माझ्या मागं भरपूर कामं आहे. तर चला ठीक आहे मैत्रिणींना, एवढं सांगायचं आहे मला की आपण स्वतः केलं ना, तर आपण स्वतः आपले हौस न्यूज सगळं करू शकतो. मी सगळं केलं, माझी हौस न्यूज सगळं झालं, काहीच राहिलं नाही. राहिलं होतं शेवटचं आता घर, स्वप्नाचं घर, स्वप्न फक्त घराचं, ते पण माझं घर झालं आता. आणि मला गाडी लागत होती, मला गाडीचं एक स्वप्न होतं, ती पण घेतली मी माझी गाडी. तेव्हा तर सगळं आपण करू शकतो. घरात बसून आपल्याला काही भेटणार नाही, प्रयत्न करत राहायचे थोडे थोडे. आज मी यूट्यूबवर 1.5 वर्षापासून काम करायला लागले, तरी अधूनमधून मुलीच्या लग्नाच्या टायमाला व्हिडिओ टाकत नव्हते. तर थोडंसं मग मला वेळ लागतो आहे माझं मोनोटाईज चॅनल व्हायला. होईल, जोपर्यंत माझं मोनोटाईज चॅनल नाही होणार तोपर्यंत मी यूट्यूबवर काम करणार, मी सोडणारच नाही. आणि ज्या दिवशी माझं मोनोटाईज चॅनल होईल ना, त्या दिवशी मला वाटेल की खरंच आपण कष्ट केले पाहिजे, आपल्या कष्टाचं फळ आपल्याला कधी ना कधी भेटतं. मला तर भेटत आलेलं आहे याच्या अगोदरचं सगळ्या कष्टाचं फळ. पण अजून यूट्यूबवरची इच्छा राहिलेली माझी, ते सुद्धा मी तुम्हाला ना मोनोटाईज करून दाखवेल चॅनल. तर माझं एवढंच सांगणं आहे की सगळ्यांनी केलं पाहिजे, सगळ्या बायांनी घरात नाही बसलं पाहिजे, काही ना काही करून दाखवलं पाहिजे. लाजायचं नाही, घाबरायचं नाही कशाला. आपण फक्त एकदा आपण जर करून दाखवलं ना, तर आपण ऑटोमॅटिक लोकांपर्यंत पोहोचू शकतो, आपलं नाव होऊ शकतो. सगळ्यांना वाटतं माझं नाव व्हावं, मला असं वाटतं माझं नाव अजून करून दाखवून मी. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो, आता चक्रा मारते अर्धा तास. कपडे खूप जास्त पडलेले, मग म्हटलं वैशूला म्हटलं आधी धुवून टाकते कपडे. मशीन आहे मैत्रिणीनं, पण मग मला मशीनमधले आवडत नाही कपडे, काय करावं. तुझं अकाउंट ओपन करायचं आहे ना. हा का? नॉमिनी कोण लावती? नॉमिनेन कोण लावायचंय? तू. तुला लाव ना. नाही, या पोराला नाही लावायचं, तुला लावायचंय. मैत्रिणींना तुम्ही सांगा कोणाला लावलं पाहिजे. दोघाला लावलं पाहिजे. माझ्या तर एक विचारा, दोघाला पण लावलं पाहिजे. कोणाला लावायचं रे पोरा? हे माझं नाही तर ना बँकेचं फॉर्म भरते वैशू, खातं खोलायचंय. तुमच्या नादात लागलं फसून जायचं. नको लागू तू आमच्या नादाला. तर चला ठीक आहे मैत्रीण. सूर्यनारायणाला वरून पाणी घालून येते. आमचा असा इकडं दरवाजा आहे, त्याच्यामुळे इकडं सूर्यनारायण येत नाही. कोणतरी टाकले ना माळायला. काय बोलायचं ग? होय म्हणते ना. भूक लागली. पाटल्यात काय टाकलंय? पातेल्यात बटाटे टाकले शिजायला. आणि मला कसं मी योगा करते ना, तर मला 11लाच भूक लागते. 11ला म्हणजे 11ला कम्प्लीट. पोहे करून घेते, जराशी पोहे खाते, मग स्वयंपाकाला लागते, मग परत गावात त्यांच्यात जावं लागेल. मैत्रिणीनं चला पोहे झाले. जेव्हा माझ्याकडं टाईम होता तेव्हा माझ्याकडं काही खायला नव्हतं, आता टाईम नाही ते एवढं खायला आहे. तर चला ठीक आहे मैत्रिणीनं, दिवस सगळ्यांचे येत राहते तर बदलत राहते तर, आणि सगळ्याचे दिवस चांगले येऊ हेच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. तर चला आता पोह्यामध्ये काय काय घ्यायचं आपल्याला, कांदा आहे, टमाटर आहे, दही घेतलं पाहिजे, पौष्टिक जे केलं पाहिजे. कुठलंही काही जेवण जरी केलं पाहिजे ना, त्याच्यामध्ये पौष्टिक घेतलं पाहिजे. आता हे पोहे स्वास्तिकचे पोहे आमच्या दुकानात ओरिजिनल पोहे राहते. तर हे कशाबद्दल सांगते मी, काय काय टायमाला काय होतं, गिऱ्हाईक इकडून तिकडून पोहे घेऊन येतात. प्रत्येक दुकानदार आपल्या आपल्या पद्धतीनं माल ठेवतो. मग गिऱ्हाईक विचारतं पोहे कोणते, तर मग त्याला मला सांगावं लागतं ओरिजिनल स्वास्तिकचे पोहे. नाश्ता करायला, नाश्ता म्हणजे 11ला नाश्ता नाही राहत, पण मला 11ला कम्प्लीट भूक लागते. आणि भूक जेव्हा लागेल ना तेव्हाच खाऊन घ्यायचं, खूप चांगलं राहतं. पैसे पण बसती आहे, नंतर मी स्वयंपाक करेन, परत काय काम पडलं तर आवाज जाईल.
आज मी बनवणार आहे बटाट्याची भाजी, काळ्या मसाल्याची. बटाटे उकडून घ्यायचे, जास्त नाही घ्यायचे, जास्त घेतले का आले गिचगा होते तर मग भाजीला चव नाही लागत. बटाटे आधी अशीच पांचट राहते तर थोडीशी उकडायची, भाजीत पण शिजून निघतात. आता इथं काळ्या मसाल्याची बटाट्याची भाजी करायची. लसूण घेतलं, खोबरं, अद्रक, कस्तुरी मेथी, कांदा. मसाला टाकला, सगळे मसाले टाकले, त्याच्यामध्ये दळताना टाकले होते. आता छान ग्रेव्ही करून घ्यायची, बारीक गॅस करायचा आणि लोखंडाच्या कढईतल्या भाज्या इतक्या चवदार तेल होत्यात. तुम्हाला दाखवते बघा, इतकी तरी आली भाजीला. तुम्हाला मी काय सांगू, लोखंडाच्या कढईत आणि थोडं तेल टाकलं ना, खूप तेल होतं ना. हे तेल ना कढईचं तेल आहे, मी नाशिकून आणलं होतं, 430 रुपये लिटरचं. आणि कुठल्याही भाज्यांना गरम पाणी करून टाकीत राहते मी. इतक्या चवदार, इतक्या खमंग लागत. इकडं भाजी टाकून घेतली कढईतली पातेल्यामध्ये, दुसऱ्या जास्त काळी पडत नाही म्हणून. मग आता इकडे पीठ मळून घेतले, ज्वारीचं पीठ मळून घेतलं. ज्वारीचं पीठ ना गिरणीवाल्याने इतकं जाड दळून दिलं, भाकरीच चांगल्या येण्यात. मी दुसरीकडून आणलं होतं पहिल्या बारीच, तर खूप चांगलं आल्या भाकरी येऊ लागल्या. इकडे पीठ पण मळून घेतलं गव्हाचं. भाकरी झाल्या बघा कशा जाड झाल्या आता, आणि चरचरा झाल्या आता. फुगले बी नाही यावेळेस ना, कारण ते पीठ चांगलं न दळून दिलं नाही मुळं. तर चला ठीक आहे मैत्रिणींना, भाजी दाखवते बघा. भाजी कशी झाली मस्त अशी भाजी ना, खूप छान. मटणाला, तुमच्या मटणाला काय करता, अशी मटणाला मागं सारणारी, शाकाहारी माणसासाठी अशी मटणाला मागं सारणारी भाजी करायची. खूप दिवसांनी केली, खूप दिवसांनी कुठलीही वस्तू केली का, कुठल्याही भाज्या केल्या का आवर्जून खाऊ वाटते. तर आता भाजी खाल्ल्यावरच तुम्हाला मी सांगन कशी झाली ते. तेल संपलेलं होतं, थोडं भाजीपुरतं ते कढीला वापरलं, चपात्याला हे वापरायचं होतं. भाजी जेवायचं नव्हतं, पण भाजीचा असा वास यायलाय घमाघमा वाटण्यासारखा. जेवायला असते सांगते काय होत नाही. भाजीचा वास कसा यायला ग, खूप भारी येते. आमच्या दीपकला अशी भाजी नाही आवडती. आता येईन तर तो म्हणे खुश होईल, म्हणे वा लय दिवसानं भाजी केली म्हणे ना अशी काळ्या मसाल्याची, लय दिवसाने केली. काही पण ना आवाज कमी कर थोडा, काही पण लय दिवसानं खायचं करून खूप भारी लागतं. तुमच्या मटणाला काय करता, मी जे मटण मानते, मी शाकाहारी आहे ना, त्याच्यामुळं ना खास मला भाकर, काळ्या मसाल्याच्या कुठल्या भाज्या असू, भाकर आणि भाजी आणि जाळी थोडीशी, खूप भारी झाली. भारी झाली, खूप भारी झाली. त्याला कोथिंबीर नव्हती आज. आता भाजी लिंबू पाहिजे काय, कस्तुरी मेथी टाकली, लय वास यायला बरं असं मग ना मीठ टाकली थोडीशी, तरी कोथिंबीर नव्हती. आता याला लिंबू पाहिजे. तर या मैत्रिणी जेवायला. भाकरी केल्या, चपात्या केल्या, भाजीकडे बघून भाकरीकडे बघून असं झालं कधी काम कधी नाही. कांदा नाही घेतला, कांदा घेऊ का मग, काळ्या मसाल्याची भाजी सांग कांदा लागतंय ना, लिंबू नाही तरी बी. हे भाज्या कधी नव्हतं करायच्या, रोज सारख्या भाज्या नाही करायच्या, ते खाऊ वाटत नाही. आता ही भाजी काळ्या मसाल्याची जवळजवळ 2-3 महिन्यानंतर केली, बटाट्याची उकडून. एक बटाटा मी 2-4 भाज्या, आता एक परत एकदा कधी जर केली तर उकडून लाल मिरची पावडरची, कांदा टाकून करायची, शेंगदाण्याचं कूट टाकून करायची. दुकानाकडे जायचं होतं, उशीर झाला. आता 5-10 मिनटं पडू. चला आम्ही आलो घरी, आणि दुकानात आज व्हिडिओ घ्यायचा राहिला मैत्रिणीनं. शिवाय संग आली होती दुकानात, आली ती तिकडे जाय, तिने ते ब्लाऊज शिवायला टाकले, तिकडे गेली. काही म्हटलं घरी बसून तरी काय करणार आहे, तू चालली दुकानामध्ये. म्हणलं चल मग आली, बसली इकडं तिकडं जाऊन. मग येताना म्हणलं चल बाई लवकर, आता फोन केला तिला येताना, आमच्या दुकानाच्या पाठीमागं जाऊन बसली होती. तर चला ठीक आहे बघा, आमच्या घरात पसारा किती, आता हे थोडे दिवस असाच पसारा राहणार आहे, खूप पसारा. मग आता आपल्या नवीन घरात राहायला गेलो का, मग तेव्हा सगळं छान आवरून सावरून, रॅकचे भांडे वगैरे घासून मग लावू आपण छान मस्त. आता ही रॅक नाही ठेवणार मी तिथं, कारण तिथं ना कडाप्याची रॅक आहे बनवलेलीच आहे अगोदर, तर त्याच्यावर फक्त डबे ठेवणार आणि टॉल्या का काय म्हणतात त्याला, किचनमध्येच आहे.
सगळे भांडे त्याच्यातच राहून जातील. तिथं खूप छान किचन पण खूप छान आहे, इतका मस्त. तर मग नंतर आता अजून तरी लागतीलच, थोडे दिवस लागतीलच. तर चला ठीक आहे, आता करू स्वयंपाक बिपाक, काहीतरी बघू स्वयंपाक.